तुला जपणारा आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की मीराला मारण्यासाठी मंजिरीने पूर्ण फुल प्रूफ प्लॅन तयार केलेला असतो आणि आता तिच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही अगदी घडलेलं सुद्धा असतं। मायाने ते जे हत्यार असतं, जे हल्ला करण्यासाठी नकली वापरायचं असतं, त्याच्याऐवजी खरंखुरं अगदी तसंच दिसणारं सेम हत्यार बनवून घेतलेलं असतं आणि आता सगळी अगदी प्लॅनिंग सगळी तयारी झालेली असते। पिर्याला सांगितलं गेलेलं असतं की तू नकली हत्याराऐवजी असली हत्यार उचलायचं आहेस आणि त्या हत्याराने तू मीरावरती तुझ्या संपूर्ण ताकदीने वार करायचा आहेस। इतक्या जोरात वार करायचा की मीराची मान ताबडतोब धडावेगळी झाली पाहिजे आणि ती माझ्या पायाजवळ पडली पाहिजे। आता जसं ठरलेलं असतं, जर त्याप्रमाणे घडलं तर मात्र मंजिरी खूप खुश होऊन जाईल, कारण मंजिरीची जी मार्जरी आहे तिला पूर्ण शक्ती प्राप्त होईल, सगळं तिचं चांगलं होईल। पण आता असं घडेल का? तर नाही। मग आता मीराला वाचवण्यासाठी यावेळेस तिच्या गावची आजी जी आहे ती आलेली असते आणि आता ती तिथे आलेली असते। आता ती आंधळी आहे, तिला काहीच दिसत नाही, त्यामुळे आता ती फक्त दारात एवढंच येऊन विचारते, मीरा आहेस का गं? आता ह्या आजीचा आवाज ऐकून मीराला लगेच कळतं की ही तर आपल्या गावची आजी आहे। त्याबरोबर मीरा पुढे येत असते तर अथर्वसुद्धा जाऊन लगेचच त्यांना हात देतो, कारण ह्या आजीने अथर्वला मदत केलेली असते। जेव्हा अथर्व मीराला शोधत असतो त्यावेळेस मीरा कुठे हे तिने त्याला सांगितलेलं असतं, त्यामुळे अथर्वसुद्धा तिला व्यवस्थित ओळखत असतो। तर आता इथे जशीच ती आतमध्ये येते मंजिरीला त्रास व्हायला लागतो। मंजिरीला एकाएकी लगेचच असं वाटायला लागतं की ही म्हातारी इथून कधी जाईल, कारण मंजिरीला अगोदरच पवित्र कार्यांपासून पवित्र गोष्टींपासून दूर राहायला सांगितलं आहे आणि त्यात ही आजी म्हणजे स्वतः एक दैवी शक्ती आहे। त्यामुळे आता जशी ती घरामध्ये येते तसं मंजिरीला त्रास व्हायला लागतो। तिला अचानक म्हणजे कसं तरी व्हायला लागतं, तिला चक्कर यायला लागते, तिच्या अंगावरून पूर्णपणे आग जात आहे असं तिला वाटायला लागतं आणि त्यामुळे ती पूर्ण घामाघूम झालेली असते। त्याबरोबर आजी आता घरात आलेली असते आणि ती आता मीराला विचारत असते, काय गं मीरा, आज तुझ्या घरामध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करताय का? नाही, आपल्या गावी केवढा मोठा जन्माष्टमीचा उत्सव असायचा, विसरलीस की आहे अजूनही लक्षात? त्यात तू किती काय करायचीस? त्यावर मीरा लगेचच आजीला म्हणते, हो आजी, आहे लक्षात। त्याबरोबर आजी म्हणते, मग आता लग्न झालं, मग सासरीसुद्धा जन्माष्टमी साजरी करता ना गं? त्याबरोबर आता लगेचच ती सांगत असते, हो आजी, करतो ना। त्यावर आता आजी म्हणत असते, उत्तम, मग काय करताय आता? त्याबरोबर आता मीरा सांगत असते, आजी, आज इथे रामपुरेंच्या घरामध्ये खूप मोठी जन्माष्टमी साजरी होणार आहे, कारण रामपुरे घराण्यामध्ये कृष्ण या देवाची खूप मोठी भक्ती आहे। कारण अंबिकाताई ज्या होत्या ना, म्हणजेच माझी सवत, त्या खूप मोठ्या भक्त होत्या कृष्णाच्या, त्यामुळे त्या असल्यापासून ह्या घरामध्ये खूप मोठी जन्माष्टमी साजरी करायच्या। ही बघ, ही सोन्याची मूर्ती बनवून आणलेली आहे बाळकृष्णाची आज पूजण्यासाठी। पुढे ती सांगत असते, आत्तापर्यंत फक्त या घरामध्ये पूजा अर्चा व्हायची, पण आज पहिल्यांदा कृष्णलीलासुद्धा या घरामध्ये आम्ही करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी आणि माझी मुलगी म्हणजे वेदा आम्ही साकारणार आहोत ही। त्याबरोबर लगेचच आजी म्हणते, उत्तम, मग करणार काय आहात? त्याबरोबर जो काही प्रसंग ठरलेला असतो तो सुद्धा मीरा आता त्या आजीला सांगते आणि म्हणत असते, आजी, आज आम्ही ज्यावेळेस हे सगळं सादर करणार आहोत त्यावेळेस तू सुद्धा थांब आमच्याबरोबर आणि सगळ्यात अगोदर माझ्या वेदाला आशीर्वाद दे। वेदा, नमस्कार कर आजीला। त्याबरोबर लगेचच आता वेदा तिला नमस्कार करते। आता ती वेदाच्या डोक्यावरती हात ठेवते, बरोबर त्याच ठिकाणी ती आजी हात ठेवते जिथे मोरपंख लावला जातो। आता वेदाच्या डोक्यावरती मोरपंख नसतो, कारण चुकून अथर्वाने तिला उचलून घेताना तिचा मोरपंख खाली पडला होता आणि तो मोरपंख मुद्दामून मंजिरीने स्वतःच्या पायाखाली घेऊन नंतरनं हातामध्ये लपवून ठेवला होता, जेणेकरून तो कोणाला सापडू नये। आता आजी लगेचच हे हेरते आणि विचारते, काय गं, कृष्ण झालीस ना तू? मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठे आहे तुझ्याकडची? वेदा सांगते, सगळं आहे माझ्याकडे मुकुट पण आहे आणि गळ्यात माळा पण घातल्या आहेत मी। त्याबरोबर आजी म्हणते, मुकुट आणि माळा घातल्या म्हणजे कृष्ण होत नाही। त्याबरोबर वेदा म्हणते, बासुरीसुद्धा आहे माझ्याकडे। त्यावर आजी सांगते, अगं बासुरी आहे, पण मोरपंख कुठे आहे तुझं? त्याबरोबर वेदा म्हणते, माझं मोरपंख, आणि ती तिच्या मुकुटाला हात लावते। आता खरोखर तिथे मोरपंख नसतं। वेदा लगेचच, मला माझं मोरपंख हवंय गाई, कुठे गेलं मोरपंख असं विचारायला लागते। आता मीरा म्हणत असते, हो बाळा, सापडेल, पडलं असेल इथेच कुठेतरी। आता ते मोरपंख शोधण्याचा प्रयत्न केला जातो पण ते काही सापडत नाही। त्याबरोबर आजी म्हणते, असू दे,
होतं कधीतरी असं. कधी कधी मुद्दामून कोणी गोष्टी घडवूनही आणलेल्या असतात, तर कधी चुकूनही घडतात. त्याबरोबर आता मंजिरी तिच्याकडे बघायला लागते. तर लगेचच आता आजी म्हणत असते, ज्याने कुणी माझ्यावर नजर टाकली त्याला कदाचित कळलं मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर मीरा आणि वेदा विचारतात, तुला नक्की काय सांगायचं आहे? त्यावर ती म्हणते, मला हेच सांगायचं आहे की मोरपंखाशिवाय कृष्णदेव अपूर्ण आहे आणि म्हणूनच हे मी तुझ्यासाठी मोरपंख आणले. हे घे, हे लाव. त्याबरोबर आता वेदा खुश होऊन जाते. तर हे सगळं बघून आता मंजिरीला मात्र त्रास होत असतो. मंजिरी मनात म्हणत असते, कधी एकदाची ही म्हातारी घराच्या बाहेर पडते, जेव्हापासून घरात आली आहे मला फक्त त्रास होतोय. त्याबरोबर लगेचच आता आजी बरोबर मंजिरीच्या मनातली गोष्ट हेरते आणि मंजिरीला म्हणते, जाणारच आहे मी, निघतेच आहे, माझं काम झालं आहे. जिथे काम होतं तिथे फार वेळ थांबण्याची सवय नाही मला, निघते. आणि मग आता ती लगेचच तिकडनं जायला लागत असते. त्याबरोबर आता अंबिका ही विचार करते, ह्या आजींचा आशीर्वाद अथर्व आणि मीराने सुद्धा घ्यायला हवा. मग लगेचच अंबिका मीराला खुणवते, मीरा नमस्कार कर आजीला. त्यावर मीरा एकटीच नमस्कार करायला पुढे जात असते. त्यावर आता लगेचच अंबिका म्हणते, अथर्वला सुद्धा बरोबर घे. मीरा म्हणते, ताई अगं पण कसं येतील ते माझ्याबरोबर? मग अंबिका म्हणते, ते तू बघ. त्यावर मीरा आता लगेचच म्हणते, आजी नमस्कार करते. मग दादासाहेब स्वतःहूनच अथर्वला सांगतात, अथर्व मीराबरोबर तू सुद्धा आजींना नमस्कार कर. लग्न झाल्यानंतर कोणतीही गोष्ट जोडीने करायची असते आणि घरातल्या शुभ कार्यांमध्ये तर आवर्जून नमस्कार कर. त्याबरोबर मग मात्र आता अथर्वला नाही बोलता येत नाही आणि त्याला दादासाहेबांनी सांगितल्यामुळे मीराबरोबर आजीला नमस्कार करावा लागतो. त्यावर आजी आता अथर्व आणि मीराला आशीर्वाद देते. अथर्वला आशीर्वाद देते, आयुष्यभर सुखी राहा. तर मीराला आशीर्वाद देते, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव. आता मीराला आजीने जो आशीर्वाद दिलेला असतो, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, त्यावर आता अथर्व आणि मीरा एकमेकाकडे बघतात आणि काही न रिॲक्ट होत उठून उभे राहतात. पण आता आजीने मीराला जो दुसरा आशीर्वाद दिलेला असतो, आयुष्यमान भव, त्यामध्येच तिने आता मीराचं रक्षण केलेलं असतं. मंजिरीने मीराला आजच मारण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आणि बरोबर आजच्याच दिवशी अगदी देवानेच तिला आशीर्वाद दिलेला आहे की आयुष्यमान भव, म्हणजे अर्थात आता मंजिरीने जे काही ठरवलं आहे त्यातलं काहीच शक्य होणार नाही आणि मीराचं आयुष्य उदंड राहणार. तर इथे आता मनातल्या मनात मंजिरी म्हणत असते, किती आशीर्वाद द्यायचे आहेत हिला तेवढे देऊन घ्या, ज्याला द्यायचे आहेत त्यांनी देवा. पण आज साक्षात परमात्मा जरी खाली आला ना तरी हिला वाचवू शकणार नाही, कारण आज हिचा मृत्यू अढळ आहे आणि तो मी लिहून ठेवलेला आहे. त्याबरोबर आता मात्र इथे पुन्हा ती आजी म्हणायला लागते, देवाने ठरवलेलं कोणीच नाही बदलू शकत, नियतीच्या पुढे कोणीच नाही जाऊ शकत. त्याबरोबर आता मात्र मंजिरीला कळत नसतं की ही म्हातारी बरोबर माझ्या मनातलं ओळखून कसं काय बोलते. त्यावर ती आजी म्हणते, मला सगळं बरोबर कळतं, माझ्यापासून काहीच नाही लपत. आणि आता ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता मंजिरी मार्जिरीला हाक मारायला लागते आणि म्हणत असते, मार्जिरी सगळं होईल ना व्यवस्थित? आता मंजिरी फक्त मार्जिरीला मनातल्या मनात बोलत असते आणि मार्जिरी जे काही बोलत असते ते फक्त मंजिरीला एकटीला ऐकू येत असतं. आता मार्जिरी मंजिरीला सांगत असते, मंजिरी हे बघ, जी कोणी व्यक्ती तुझ्या घरात आली होती त्यामुळे तुला जो त्रास झाला तो मी पाहिला आहे आणि या त्रासावरून एकच निश्चित होतं की जी ती व्यक्ती घरात आली होती ती सिद्ध व्यक्ती आहे. त्यामुळे जपून राहा, जे काही पुढचं पाऊल उचलशील ते सांभाळून उचल. पुढे रस्ता धोक्याचा आहे, विचार करून पावलं टाक. तुलाच एखादा काटा रुपायला नको आणि असा रुपायला नको की जो आतमध्ये तुटेल, निघणार नाही. शब्दाचा अर्थ समजून घे मंजिरी. मंजिरी म्हणत असते, पायात काटा रुपला आणि मोडला तरीही हरकत नाही, पण मीरा नावाचा जो काटा इतके दिवस माझ्या पायात रुतून राहिला आहे ना, तो आज मी कायमचा काढून फेकून देणार आहे आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही चालेल. तू काळजी करू नको मार्जिरी, आज जसं ठरवलं आहे तसंच होणार आणि तू चिरतरुण होणार. तुला व्हायचं आहे ना चिरतरुण, तुला हवी आहे ना तुझी शक्ती सगळीच्या सगळी परत. त्यावर मार्जिरी म्हणत असते, हो हवी, पण असा आताताईपणा करू नकोस, जे करशील ते नीट कर, विचारपूर्वक कर. तर आता इथे जायला निघालेल्या आजीला मीरा म्हणत असते, आजी अगं कशाला जातेस, थांब ना इथेच आमच्याबरोबर. बघ ना, आज मी आणि माझी मुलगी जन्माष्टमीचा नाटक सादर करणार आहोत, कमीत कमी त्याच्यासाठी तरी थांब. त्याबरोबर आजी म्हणते, अगं बाळा मीरा, मला कशाला थांबवतेस, मला थांबवून काय मिळणार आहे तुला, तसंही मला दिसतं कुठे. त्याबरोबर आता लगेचच मीरा म्हणायला लागते, आजी तुला दिसत नसलं ना तरीसुद्धा तुला सगळं कळतं,
कानांवरून तुला सगळं कळेल आम्ही काय करतोय, तुला ऐकू येईल की ग व्यवस्थित, थांब ना ग. आता मीरा एवढा आग्रह करत असते, थांब ना असं ती म्हणत असते, पण आजी नकार देत असते. मीरा म्हणते, अगं माझ्या माहेरचं कधीच कोणी येत नाही, तूच कशी काय ती आलीस, तर तू तरी थांब. त्यावरती सांगते, तुझ्या रक्षणासाठी जेव्हा जेव्हा यावं लागेल तेव्हा तेव्हा मी येईन. त्याबरोबर मीरा म्हणते, म्हणजे? त्यावर आजी सांगते, तुझा आजचा कार्यक्रम व्यवस्थित होईल, पण आता मला निघायला हवं, मला उशीर होतोय, पुढेही अजून जायचं आहे, प्रवास माझा मोठा आहे. त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणते, पण तू निघाली आहेस कुठे? आजी सांगते, कळेल लवकरच. आणि मग आता ती तिकडनं निघून जाते. आता मात्र मंजिरीला जरा बरं वाटतं. तिला वाटत असतं की चला एकदाची ही म्हातारी घराच्या बाहेर पडली, पण आता मला गप्प बसून चालणार नाही, लवकरात लवकर मला नाटकाची सुरुवात करायला हवी. आजची जन्माष्टमी मीरा साजरी करू शकणार नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे नर्मदा आत्या मंजिरीला म्हणते, वहिनी या आपण बसून घेऊ. त्यावर मंजिरी म्हणते, हो खरंच बसूनच घ्यायला हवं, कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करा. दादासाहेब, अहो जितका जास्त उशीर आपल्याला ह्या नाटकासाठी होईल, पुढे तितकाच जास्त उशीर आपल्याला जन्माष्टमीसाठी होईल, आणि जन्माष्टमी उशिरा होता कामा नये. कार्यक्रम मुहूर्तावर पार पडला पाहिजे, माहिती आहे ना तुम्हाला, अंबिकाला आवडणार नाही जर मुहूर्त पुढे सरकला तर. त्याबरोबर दादासाहेब म्हणतात की हो हो, हे अगदी बरोबर आहे मंजिरी, तू जसं म्हणशील तसंच होईल, आणि कृष्ण जन्माष्टमीची पूजा तूच करशील ना? त्यावर मंजिरी म्हणत असते की मीच करेन, आजपर्यंत आपल्या घरात अंबिका पूजा करत आली, आणि अंबिकानंतर मी, त्यामुळे आजची पूजासुद्धा मीच करेन. त्याबरोबर दादासाहेब म्हणतात, चल मग आपण बसून घेऊ, अनन्या ये बाळा. तर आता इथे लगेचच मंजिरी मनातल्या मनात म्हणत असते, कृष्ण जन्माष्टमीची पूजा तर तेव्हा होईल ना जेव्हा ह्या घरामध्ये वातावरण तसं उरेल. या घरात पुढच्या तासाभरानंतर सणाचं नाही सुतकाचं वातावरण असेल. सुतक, मीराचं सुतक, या घरच्या एकुलत्या एका सुनेचं सुतक. आणि मग मंजिरीला एक विकृत हास्य येत असतं, पण मंजिरी स्वतःवरती ताबा ठेवते. मार्जिरी तिला सांगत असते, मंजिरी उगाचच्या उगाच जास्त खुश होऊ नकोस, करायला जाशील एक आणि होईल दुसरं. मंजिरीचं मात्र स्वतःवरती इतका जास्त ओव्हर कॉन्फिडन्स असतो की मंजिरी म्हणत असते की काहीच चुकीचं होणार नाही, मला पूर्ण खात्री आहे, मला जे हवं आहे ना बरोबर तेच होईल, आणि मी जे ठरवलं आहे ते झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी सगळी तयारी आधीच करून ठेवली आहे. ही मीरा एकदा का मेली की माझ्या रस्त्यातले सगळे काटे साफ होतील. वेदाला पुन्हा अथर्वपासून कसं तोडायचं ते मी बघून घेईन, आणि वेदाची बळी देण्यापासून मला कोणीही अडवू शकणार नाही. तर आता इथे नाटकाची सुरुवात झालेली असते, नाटक सुरू झालेलं असतं. आता इथे मंजिरी मनातून खूप खुश असते. आता ती पिर्याला सांगत असते मनातूनच की पिर्या मार मार लवकर मार, पिर्या असा मारशील ना की हिचा पूर्ण जीव निघून गेला पाहिजे एका फटक्यात, हिचं शरीर आणि हिचं धड ताबडतोब वेगळं झालं पाहिजे. आता पिर्याला लगेचच माया खुणावते. त्याबरोबर पिर्या आता हत्यार उचलतो आणि वेदावरती हल्ला करण्यासाठी जातो. पण पिर्या आता तिथे गेल्यावर मीरा लगेचच मध्ये येते. आता तिने अर्थात यशोदेचा गेटअप केलेला असतो, त्यामुळे ती तिचा डायलॉग घेते, मी तुला माझ्या कृष्णाचे प्राण घेऊ देणार नाही, माझ्या प्राणापेक्षाही मला माझा कान्हा प्रिय आहे. त्यावर तो तिला म्हणालेला असतो की जर तुला तुझ्या प्राणापेक्षा जास्त तुझा कान्हा प्रिय असेल तर पहिले मी तुझे प्राण घेईन. आणि मग लगेचच तो तिथे आता मीरावरती हल्ला करण्यासाठी त्याचं हत्यार उचलतो. आता जसंच इकडे पिर्याने हत्यार उचललेलं असतं तसंच इकडे मंजिरी आणि माया ह्या दोघीही खूप खुश झालेल्या असतात. माया मनातल्या मनात म्हणत असते की चला एकदा का ह्या मीराचा काटा माझ्या रस्त्यातून निघाला की माझा अथर्व कायमचा माझा, मग मात्र आमच्या दोघांच्या मध्ये कोणीही येऊ शकणार नाही. राहिला प्रश्न ह्या कार्टीचा, तर हिचं काय करायचं ते एकदा का माझं आणि अथर्वचं लग्न झालं की मी बरोबर बघून घेईन. आता पिर्याने हत्यार उगारलेलं खरं असतं, पण आता ज्यावेळेस पिर्या मीरावरती हल्ला करतो त्यावेळेस त्या हत्याराला धारच नसते. आता सगळ्यांना वाटत असतं की पिर्याने जे केलं आहे ते फक्त नाटक आहे, पण पिर्याने हल्ला खरोखर केला आहे ही गोष्ट फक्त पिर्या, मदन, त्याचबरोबर मंजिरी आणि माया ह्या चौघांनाच माहीत असते. त्या दोघी मनातून ओरडत असतात, पिर्या जोरात फिरव, पिर्या जोरात फिरव हत्यार. पण पिर्या जोरात कितीही फिरवत असतो तरीही त्या हत्याराला धार नसल्यामुळे मीराची मान काही कापली जात नाही. आता सगळ्यांना वाटतं की हे पिर्याने नाटकच केलं होतं, किती रिअलिस्टिक नाटक केलंच पिर्या, असं सगळं पिर्याचं कौतुक करायला लागतात. तर इकडे माया आणि मंजिरीला मात्र पिर्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. तर लगेचच आता इथे
मीराचं कौतुक ऐकून नर्मदा आत्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा 12 वाजलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो की इथे नर्मदा आत्या म्हणायला लागते, चला झालं ना आता, जन्माष्टमीचा सण साजरा करूया, बाळकृष्णाची मूर्ती झोपाळ्यात ठेवूया, झोका देऊ. त्याबरोबर आता नर्मदा आत्या ही गोष्ट लगेचच मंजिरीला सांगते, वहिनी पाळण्यात आहे तयार, तुम्ही मूर्ती ठेवा आणि झोका द्यायला घ्या. आता लगेचच मार्जिरी तिला म्हणते, पवित्र गोष्टींपासून दूर राहा मंजिरी. त्यावर मंजिरी म्हणते, आज मीराला करू देत ही पूजा, मी बघते. आणि मग आता मीराला पूजेचा मान आता मंजिरीने दिलेला असतो, कारण तिला त्रास होणार असतो म्हणून. पण मीराला वाटत असतं की आईसाहेबांनी मला सून म्हणून पूजेचा मान दिलाय. मीरा बिचारी खूप खुश होते. तर नर्मदा हिला मात्र ह्या गोष्टीचा राग येतो. तर दुसरीकडे मंजिरी हिचा मात्र चांगलाच संताप झालेला असतो. तिला हार पचत नसते. तिला वाटत असतं मी एवढं प्लॅनिंग करूनही शेवटी जे व्हायचं तेच घडलं. ही मीरा वाचलीच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.